नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 7:15 झालेत आणि मी आज पहिल्यांदा एवढं लवकर ब्लॉग सुरू करते आहे. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा घाम बघू शकता. मी आज 50 मिनटं चालली आहे रेग्युलरली. हळूहळू मी माझाच स्टॅमिना वाढवायचा प्रयत्न करते. आय एम सो हॅपी. आज मी अजिबात न चुकता न थांबता कॉफी घेतली होती. मी उठल्या ब्लॅक कॉफी आणि त्यानंतर 6:15पर्यंत माझं ऑलमोस्ट आवरलं आहे. आता निखिलचं आवरेल, तो जाईल आणि मी माझी कामं करेल. सो मला असंच काहीतरी रुटीन बसवायचं होतं की माझं 7:15पर्यंत माझं जे काही आहे ते होऊन मी पुढच्या कामाला 1-2 तास देऊ शकते. आणि तुम्ही घाम बघू शकता. सो मस्त आहे हे ट्रेडमिल. आता मी मस्त फ्रेश होते. बट मला हे माझ्यासाठी पण रेकॉर्ड करायचं आहे. जेव्हा मी थोडीशी बारीक होईल तेव्हा मला हे मागे बघताना छान वाटेल की केली होती मी काहीतरी मेहनत. सो स्टे ट्यून. बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण आहे. ठीक आहे, बट मला असं पण वातावरण आवडतं आणि या पावसामुळेच मी ते ट्रेडमिल घेतलं होतं की मला स्वतःलाच कारण नव्हतं द्यायचं कीच पाऊस आहे आज नको चालायला. कारण मी आहे तशी एक्सक्यूज देणारी, माझा स्वभावच तसा आहे. त्यामुळे मग हे छान ऑप्शन मिळालं आहे आता मला. लवकर व्यायाम याच्यासाठी पण करायचा आहे मला, कारण हे मला उचलायला जरा त्रास होतो हातामुळे. तर निखिल तेवढी मला मदत करून जातो आणि ते सोफ्याखाली इझिली बसतं. आणि जनरली कसं होतं ना, लोक वर्क फ्रॉम होमसाठी रडतात. निखिलला वर्क फ्रॉम होम जायला तयार आहे, पण निखिल का तू थांबत नाहीस रे घरी? मी कामच करून देत नाही मला. माझ्या 18 महिन्याच्या लेकीला एवढं घाबरतोस तू? तिला नाही, तुला पण घाबरतो मी. दोघी पण काम नाही आज तर सकाळी 6 वाजता उठून याच्या पोटावर होती, पापा गायकल बिचारा निखिल. करत. अरे बाय तर बोल. हाऊ रूड. रात्री तिच्यामुळे उशिरा झोपायचं, सकाळी तिच्यामुळे लवकर उठायचं आणि असं पुन्हा ऑफिसला जायचं. काल ना मी देवाराच्या आसपास बऱ्यापैकी अशी क्लिनिंग करून घेतली होती. त्यामुळे आज फक्त देवपूजा आणि देवांना आंघोळ एवढंच काय ते होतं. बाप्पा येतोय आणि यावर्षी पहिल्यांदाच मी बाप्पाला घरात आणणार आहे आमच्या या घरात. त्यामुळे मी जरा जास्त एक्साइटेड आहे. आणि या फास्टिंगमध्ये ना इतकी एनर्जी असते की ती कुठे कुठे यूज करावी कळत नाही. आणि इथून जी एनर्जी मिळते ती काहीतरी जगावेगळीच असते. आणि मला आवडतं. म्हणजे मी आधी ना कंटाळा करायची, 8 दिवसातनं एकदा आंघोळ घालायची बाप्पांना. पण आता मला इतकी सवय झाली ना की मला त्याच्याशिवाय अजिबात होत नाही. तर 8:30 झालेत. माझं ऑलमोस्ट सगळं आवरलं आहे. सखीचं खायचं पण मी करून ठेवलं आहे. तिला आप्पे करायचे मी भिजवून वगैरे ठेवलं आहे. आणि बाहेर इतका जोरदार पाऊस चालू आहे आणि मला काहीच करायची इच्छा नाही आहे. टी व्ही बघू म्हटलं होतं थोडा वेळ, बट सखी उठते आवाजाने थोडा जरी असला तरी. त्यामुळे लाईट ऑफ करून अशीच बसली आहे मी. मे बी एखादं बुक वाचायला घेईल आता. तर आज सगळं आवरलं आहे म्हणून मी आता हा सखीचा पसारा काढला आहे आवरायला. तिचे हे सगळे यूजवाले कपडे आहेत. म्हटलं ते सगळे सॉर्ट करून ठेवू, काही प्रेस करून ठेवू. सखी पण आली माझ्या मदतीला आणि ती जरा अतिच मदत करणार आहे आता मला. नाही नाही म्हणत ना, प्रत्येक वेळेस बाहेर गेल्यावर सखीसाठी काहीतरी कपडे घेऊन येतो किंवा कोणीतरी तिला नक्की कपडे घेऊन येतात. याच्यातले 70% कपडे हे सखीला आलेले आहेत. 30% काय ते आम्ही घेतलेले आहेत. मला ते आवरायला ती इतका त्रास देत होती. शेवटी तिला खेळण्या काढून दिल्या. तिला म्हटलं तू खेळ. पटपट सगळं आवरून घेतलं. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. कारण घरून आली होती ना, तसं माझं चालू होतं की यार नीट करू. बाय द वे मी कपडे एकदम नीट काढते, पण जेव्हा निखिल तिचे कपडे काढायला जातो ना, तो एकसाथ सगळे ओढून घेतो आणि माझी खूप चिडचिड होते. पण म्हटलं ठीक आहे, याआधी मी अशीच करत होती. बट मी मस्त सगळं छान आवरून घेतलं. तोपर्यंत सखी पण छान खेळत होती. मलाही जरा बरं वाटलं मग. तर बऱ्याच वेळच्या मेहनतीनंतर ना मी सखीचे असे रेग्युलर यूजचे जे कपडे आहेत ना ते सगळे सेट करून घेतले आहेत. म्हणजे बेसिकली घड्या करून ठेवल्या आहेत. बाहेर जायचे यायचे आणि ट्रॅडिशनल असे कपडे वरती ठेवून दिलेत मी तिचे. मी जेव्हा सेट करत होती ना तेव्हा म्हटलं की सखी झोपली की मस्त प्रेस पण करून ठेवायत, एक गड्डी काढून किंवा एक हे काढून. पण ती झोपली आत्ता आणि मला झोपायला लागली. ती पण भयंकरवाली. बाहेर भयानक पाऊस चालू आहे. मी निखिलला कॉल केला तर म्हटलं रेड अलर्ट सांगताय, तू ये निघून. बट इज लाईक मला यायचं तेव्हाच मी येईल, माझं काम होत नाही घरी आल्यावर. म्हटलं ठीक आहे. मला पण असं प्रेस करायची आत्ता इच्छा नाही राहिली आहे. एनर्जी माझी अजून अप आहे. म्हणजे मला असं अजिबात वाटत नाही मी काल सकाळपासून जेवले नाही आहे. मला म्हणजे असं होतं की काय काम करून काय नाही या टाईप आहे. बट आता थंडी अशी पडली गुलाबी टाईप. म्हटलं चला झोपूयात थोडं आणि मग उठल्यावर काम करेल बहुतेक मी. तर छानशी झोप झाली आहे माझी. ॲक्च्युली मी झोपली लगेच माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तिने जवळजवळ माझा अर्धा पाऊण तास खाल्ला. बट ठीक आहे, डिस्कशन खूप मॅन्डेटरी असतात काही काही. झोप झाली. निखिलही आला आहे. सखीला मी झोपायच्या आधी थोडा पास्ता खाऊ घातला होता आणि आता तिला पनीर इतकं आवडतं. काय थांब ना बाबू, ते हाय कसं आहे फू कर त्याला.
तिला इतकं पनीर आवडतं माझ्यासारखं आहे. मला पनीरची भाज्या वगैरे आवडत नाही, पण मला कच्चं पनीर खायला किंवा असं थोडंसं रोस्ट केलेलं पनीर खायला खूप आवडतं. आता मी तिला रोस्ट करून देते तरी मला झालं की तुला नाही खायचं आहे तनू. आणि आता मस्त सखीला मी करून दिले 4 पीस रोस्ट. काय सखी ते हे काय आहे? काय पनीर आवडतं तुला? फुकर त्याला फुकर. मला देते 1 पीस, मला देते. दे मग मला एक दे. कसं आहे? देते ग माझा राजा, किती गोड आहे. तर आमचा पापा घरी आलाय. दोघं ब्लॅक मध्ये ट्विन करताय. आणि सखी काय झालं तुझ्या पायाला? काय झालं? कोणी टुचूक दिलं? डॉक्टर कुठे टुचूक दिलं? इथे. आणि अजून कुठे दिलं? आणि तू काय खाते? दे ना मला लाडू, दे ना प्लीज, दे ना मला. माझा आहे तो. नाही दे मला लाडू, दे दे मला लाडू दे. अगं बाई किती गोड. अगं भामतं बाल माझं, दे. आता मीच खाते. चला. खायचं जीवावर आलंय म्हणून इकडे दिलाय. बाय द वे मी जो प्रोटीन बार केलाय ना त्याचा असा मोठा लाडू करून देते मी तिला. त्याच्यात ती छोटे छोटे लाडू करते तिच्या हाताने किंवा पापाच्या मदतीने. मला खायचा आहे तो, मला खाऊ दे ना. नो नो. आ बम्माश. माझं फास्टिंग चालू आहे आणि माझ्या नवऱ्याला त्यावेळेस ते सगळं खायचं आहे जे मला मनापासून आवडतं ते. सो आज त्यांनी माझ्यासाठी त्याने मला कुर्थाचं सूप करायला लावलं. त्याच्यासाठी मस्त भात आणि भाकरी खाणार आहे तो त्याच्याबरोबर. लेकीला मी आज पॅटीस करणार आहे. सो दोघे माझ्या आवडीच्या गोष्टी आहे. सखी मी लाडू खाते, बाय. हा गेम आणलाय आम्ही, पण आम्हाला अजिबात अभ्यास काही दिसत नाही का रे? बाळाचे पाय पाण्यातच दिसू राहिले मला. अजिबात अभ्यास नाही करायचा आम्हाला. नुसती मस्ती. 6 वाजले आणि आमचा स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी आहे. जेवता किती वाजता माहित नाही. म्हणजे सखी तर जेवते 7:30 वाजता. पापाचं काय ते माहित नाही. माझा अवतार थोडा इग्नोर करा, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझ्या लेकीचा मला इतका फायदा झालाय ना, इन अ गुड वे. जसं काही फायदा बिदा असं वेगळा अर्थ घेऊ नका. मी आता निखिलला म्हटलं जा रे कुकरचा जो गॅस आहे तो बंद कर. आणि तो बोलला नाही मला नाही जायचं, सखी माझ्या पायावर आहे. त्याला म्हटलं ठीक आहे जळू दे तुझ्या लेकीचा भात. सेकंदात उठून गेला. चेहरा असं झूम करावा असं वाटतोय मला, झूम करावा असं वाटतोय. सो सखीच्या नावाखाली बऱ्यापैकी ब्लॅकमेलिंग चालतं की हे सखीसाठी कर, रात्री लाईट बंद करणार. जे जनरली नवरा बायकोचं कंटिन्यू भांडण असं नाही झालं ते. बघ बाबा तुझ्या लेकीला जोडीतनं खाली घ्यायचंय, तुला लाईट बंद करायचं तर कर, नसेल करायचं तर नको करू. मी 10 वेळेस तिथून गेलेली तरी त्यालाच लाईट बंद करायला लावते. आणि हे आधी तो कधीच करत नव्हता. बट लेक आल्यापासून मला तो छान चेंज दिसतोय की तो तिच्या तालावर नाचतोय आणि मला पण तिच्या थ्रू जाऊन थोडेफार कामं करून घेता येत आहेत. काय घेतो बेटा? जोगा. पावसामुळे गार्डन बंद आहे, बट घरात पापाचा असा झोका आहे. ती जाऊन त्याला म्हणते पापा झोका. काय सखू? झोका. आनंद बघताय चेहऱ्यावर. ऍक्च्युली आम्हाला इथे लावायचं आहे पण कळतच नाही कशा प्रकारे लावायचं आहे ते. बट काहीतरी सोल्युशन शोधावं लागणार आहे झोक्याचं. तर रात्रीचे 10 वाजता मी आपल्या व्लॉगचा एंड करतेय. माईक घेऊन बसलीये कारण पुण्यात इतका पाऊस आहे कालपासून की माझे काल दुपारी वाळत घातलेले कपडे अजून वाळलेले नाहीयेत. मग मी स्टँड आत घेऊन आलीये, फॅन लावलाय 5 वर आणि माझा आवाज गडबड होईल. बेडरूममध्ये शूट करू शकत नाही कारण सखी ऑलमोस्ट झोपायवर आलीये. पापा त्याचं काम करतोय. सखीला झोपवायचं काम निखिलचं असतं. म्हणजे त्याच्यात मी संध्याकाळी भाग घेत नाही, तो दुपारी भाग घेत नाही. असं काय ते आमच्या ड्युट्या वाटून घेतल्यात आम्ही आमच्या लेकीच्या. माझ्या डाएटचं म्हणाल तर आज माझे 48 तासाचं फास्टिंग पूर्ण होईल रात्री 12 वाजता. पण मला काहीच जाणवत नाहीये की मी फास्ट केलाय वगैरे. काल सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. असं काहीच नाही जाणवलं. म्हणजे मी कॉफी पण आय थिंक काल घेतली होती की आज आय थिंक आज सकाळी घेतलेली होती. पण माहित नाही, एनर्जी खूप डबल आहे. काल रात्री जरा मी डाऊन झालेली होती. बट आज आत्ता डबल एनर्जी. म्हणजे मी आत्ताही ट्रेडमिलवर चालू शकते. आत्ताही मला असं वाटतंय हे करूयात, ते करूयात, हे काम आवरून घेऊयात, ते काम आवरून घेऊयात. म्हणजे मी ऑलमोस्ट जे मी सकाळी काम करायचे ना ते पण मी भांडे लावायचे वगैरे काय असतील नसतील ना सगळे कामं आवरून घेतलेत. घरं वगैरे पण मी जनरली सकाळी उठल्यावर आधी झाडायचे, पण आज मी सगळं आवरून घेतलंय टनाटन. जसं मी आधी करायची, घरं झाडून फरची पुसून घ्यायची रात्री. मध्ये मध्ये ते बंद केलं होतं. आता असं झालं होतं की आज कुठे ती एनर्जी टाकू.
तर छान प्रोग्रेस आहे आणि एक गोष्ट आहे जी मला छान डायव्हर्ट नाही करत आहे कुठून. तर मी ना नुसतं काही बघतच नाहीये YouTubeवर किंवा Instaवर. मी फक्त वॉटर फास्टिंग रिलेटेड व्हिडिओ बघत होती. त्याने ना एक वेगळी एनर्जी येते. त्याने मन इकडे-तिकडे होत नाही. मी आता आज मी निखिलला जो स्वयंपाक केला ना, तो माझ्या अति आवडीचा होता. अति म्हणजे अति आवडीचा. पण मला काहीच वाटलं नाही. म्हणजे मी तो स्वयंपाक केलाही, त्याच्यासमोर दिलाही, ते दोघं माझ्यासमोर जेवलेही. सखीसाठी पण मी आता टिक्कीचं वगैरे केलं ना, मला काहीच नाही वाटलं. सो छान प्रोग्रेस आहे. हे रेकॉर्ड मी तुमच्यासाठी पण करतीये, बट 90% माझ्यासाठी करतीये. मी कालही बोलली, पुढे जाऊन जेव्हा मी हे बघेल तेव्हा मला छान वाटेल. माझं असं चालू आहे, की उद्याच्या दिवस पण फास्टिंग एक्सटेंड करावी, कारण मला लो एनर्जी वगैरे काही फील नाही होते. मला बॉडीला एकदम छान रिलॅक्स वाटतंय आणि खरी तुमची जी प्रोसेस आहे ती 3ऱ्या दिवसानंतर जास्त नीट सुरू होते. तर माहीत नाही. जमलं तर मी नक्कीच ट्राय करणार आहे. सो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर एंड सबस्क्राईब. आणि बाय द वे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे पाऊस आहे की नाही हेही कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे पण माझ्यासारखे हाल सुरू आहेत का तेही कमेंटमध्ये सांगा. बाय द वे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर एंड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. बाय.